हॅलो, नमस्कार. मी प्रतीक्षा आणि प्रतीक्षाच होममध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासाठी एक छानशी रेसिपी घेऊन आली आहे. अळूच्या वड्याची रस्सा भाजी, जी की नॉनव्हेजच्या भाजीलाही लाजवेल. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर मी इथे घेतलेत अळूची 4 ते 5 पानं आणि ते स्वच्छ धुवून घेतलेत. ताटामध्ये बेसनपीठ घेतलं आहे. बेसनपीठामध्ये मिरची पावडर, हळद, मीठ घातलं आहे आणि ती पेस्ट मी छान तयार करून घेतले आणि अळूची पानं स्वच्छ धुवून ते एका पाटावरती घेऊन त्याला मी छान पीठ लावून घेणार आहे. मी एका पाण्याचा रोल करते. तुम्ही 2-2 पानं घेऊनही त्याचा रोल करू शकता. आणि इथे चाळणीला छान तेल लावून घेते. पातेल्यामध्ये मी पाणी उकळत ठेवलं आहे आणि चाळणीमध्ये हे सगळे रोल केलेले पानं मी टाकते आणि त्याच्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून 15 मिनटासाठी वाफू देते. आणि इकडे मी भाजीसाठी तयारी करत आहे. तर खोबरा आणि कांदा मी भाजून घेतला आहे, त्याची पेस्ट करून घेते आणि इकडे वड्या तयार झाल्या आहेत, त्याचे काप करून घेते. गॅसवर कढई ठेवली आहे. कढईमध्ये तेल टाकले, जिरे मोहरी टाकली आणि लसूण अद्रकची छान पेस्ट टाकली आहे आणि जो आपला कांदा खोबऱ्याचा मसाला होता तो टाकला आहे. मीठ टाकलं आहे थोडंसं आणि घरचं जे काळं तिखट मसाला आहे ते टाकलं आहे. थोडासा गरम मसाला, हळद, घरकुल मसाला पुडी आणि थोडीशी लाल मिरची पावडर मी घातली आहे आणि हा मसाला मी छान तेल सुटोस्तर भाजून घेणार आहे. आणि छान भाजला, तेल सुटलं की त्याच्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे. पाणी घालून त्याला छान उकळी येऊ द्यायची आणि छान उकळी आली की त्याच्यामध्ये आपल्याला वड्या सोडायच्या आहेत आणि वड्या सोडल्या की त्याला छान उकळू द्यायचे, थोडंसं शिजू द्यायचे 5 मिनटं आणि अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे. तर चला, तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय.